संगमनेर तालुक्यातील सावरगाव घुले येथील शेतकरी घमाजी भुतांब्रे या शेतकऱ्याच्या कांद्याला पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये 12 गोणीला 200 रुपयांचा भाव मिळाला। कांद्याचे सतत पडणारे बाजारभाव यामुळे शेतकरी मेटाकुटीला आलाय। 2 रुपये किलो बाजारभाव मिळाल्यामुळे खिशातून पैसे घालण्याची वेळ बळीराजावर आली आहे। मी घमाजी भुतांब्रे राहणार सावरगाव घुले संगमनेर तालुका येथील शेतकरी असून मी 2 एकर शेती वाटणी केलेली होती। मी त्या शेतीमध्ये सेंद्रिय कांदा केला होता। त्या सेंद्रिय कांदा पुणे येथे गोल टेकडीला विक्रीसाठी आणला। त्या ठिकाणी व्यापाऱ्याने तो कांदा माझा 200 रुपये क्विंटलने घेतला। आता विचार करा तुम्ही, सावरगाव घुले ते पुणे येथे गाडीला भाडं 80 रुपये गोण, आधी पेट्रोलही खर्च 50 रुपये जाता आमच्या पदरी काय येणार? तेव्हा सरकारने आमच्याकडे लक्ष द्यावा, नाही तर काय आम्ही हे मोलमजुरी करून आमचा फायदा काय? दुष्काळी परिस्थितीमध्ये पठारावर शेतकरी राजानं कांदा पिकवला, मात्र आमच्या मायबाप सरकारने याचा कांदा कवडीमोल भावानं खरेदी केला। 100 किलोला 100 रुपये भाव मिळाला। संगमनेर ते पुणे गाडी भाडं 80 रुपये, रिकामी गोणी 27 रुपये, हमाली तोलाई खर्च वजा केला तर घरातून पैसा देण्याची वेळ भुतांब्रे यांच्यावर आली आहे। मी संगमनेरवरून पुणे गोल टेकडीला कांदा विक्रीसाठी 12 गोण्या नेल्या। त्या कांद्याला अवघा 200 रुपये क्विंटल बाजारभाव मिळाला। विचार करा, एका गोणीला 80 रुपये भाडं, 2 गोण्यांचे 160 रुपये, तर क्विंटल मागे राहिले काय? अधिक त्यातून मोकळं बारदान 27 रुपये, लेव्ही तोलई याचा खर्च केला तर अधिक ते 50 रुपये, म्हणजे माझ्या खिशातले वधार 50 रुपये घालून व्यापाऱ्यांना पुरं करावं लागेल। अधिक मला भाड्यासाठी पैसे नाही, पाऊस पाणी काय आमच्याकडे पडलेलं नाही, पीक काय एवढं खास आलेलं नाही। त्याच्यामुळं सरकारने आमचा विचार करावा, नाहीतर आम्ही जगावा का मरावा असं आम्हाला झालंय। अधिक आमच्या मुलांशी लग्न कशी करायची का आम्ही सालं धरू? हेच का अच्छे दिन अशी म्हणण्याची वेळ आता शेतकऱ्यावर आली आहे। मुलाबाळांचं लग्न कसं करायचं असा सवाल आता शेतकऱ्यांसमोर उपस्थित झालाय। त्यातच बाजार समित्या उद्यापासून बंद असल्यामुळे हातातोंडाशी आलेला घासही सरकारनं हिसकावून घेतला असं म्हटलं तर वावगं ठरू नये। बाबासाहेब कडू, सी न्यूज मराठी, पुणे।